कोणीही तुम्हाला तुमच्याकडनं कष्ट करून घेतल्याशिवाय 1 रुपया देत नसतो. त्याला आपण जॉब म्हणतो. आणि उदाहरणार्थ 1,00,000 रुपये महिना पगार घेणारा माणूस हा त्या कंपनीला किंवा त्या विशिष्ट आस्थापनेला 10,00,000 रुपये महिना कमवून देत असतो, तेव्हा ती आस्थापना त्याला 1,00,000 रुपये महिना देत असते. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःहून अप्रोच केलं जातं, पहिली गोष्ट ओळखायची एवढीच आहे, तुम्हाला स्वतःहून अप्रोच केलं गेलं. तुम्हाला स्वतःहून जर अप्रोच केलं गेलं तर त्यामध्ये एक रिसंट फ्रॉड माझ्या डोळ्यासमोरचं मी उदाहरण देऊन सांगतो. त्यामध्ये फक्त तुम्ही लाईक आणि कमेंट करा एवढं त्या लोकांना सांगितलं गेलं, त्यांना अप्रोच केलं गेलं, कोणत्या पद्धतीच्या व्हिडिओवर कोणत्या पद्धतीने कमेंट करायची ते सांगितलं गेलं आणि सुरुवातीला त्यांना 1-2 दिवसाचे 300 रुपये दिले गेले. म्हणजे कसं असतं, तुमचं जे आमिष आहे पहिले त्याला खतपाणी घालण्याचं काम हे लोक करतात. म्हणजे आर्थिक फसवणुकीमध्ये तुम्ही जर गोवले गेलाय तर पहिली प्रथम चूक त्यात तुमची असते का त्या आमिषाला तुम्ही बळी पडले. त्या पद्धतीच्या आमिषांना बळी तुम्ही पहिले विचारातून पडता, मग हे लोक नंतर तुम्हाला कृतीत घेऊन येतात. सुरुवातीला छोटीशी रक्कम देतात, कालांतराने ते तुम्हाला म्हणतात मग आता तुम्हाला 2-3 हजार रुपये याच्यात भरावे लागतील, मग आम्ही तुम्हाला अपग्रेड करू. मग त्या माणसाला 100-200-300 रुपये सुरुवातीला आलेले असतात. आणि इतर लोक असे फेक पद्धतीने त्यांचे स्क्रीनशॉट, त्यांचे फीडबॅक्स की बाबा याच्यामध्ये आज आम्ही 10,000 रुपये रोजचे कमवतोय, याच्यामध्ये आम्ही 50,000 रुपये रोजचे कमवतोय, असे खोटे फीडबॅक्स त्यांना दाखवले जातात की बघा आमचे इतर जे क्लायंट आहेत त्यांचे आम्हाला कशी फीडबॅक्स येतात. आणि प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज असते, पण याच्यात सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं असं गरजेचं आहे, तुमच्या फील्ड व्यतिरिक्त कोण तुम्हाला 2 पैसे कमवून देतो असं जर सांगत असेल तर तो प्रथमदर्शनी फ्रॉड असतो. तुम्हाला जास्त महत्त्व जाणीवपूर्वक दिलं जातं असं दाखवायला की हे फक्त तुमच्यासाठी, पण तसं काही नसतं. त्यामध्ये गुंतण्याआधी लोकांनी 1-2 वेळा याच्यावरती सायक्लिक विचार जर केला, ऍक्शन घेण्याच्या आधी फक्त एकदा विचार करायचा की हे असं आहे, हे कशामुळे, तर लोकांना याच्यामध्ये त्या गोष्टींचे उत्तर सापडायला सुरू होते.